नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 30 मार्चचा भाग आलाय. नेहमीप्रमाणे फक्त या मालिकेचा भाग येतो आणि बाकीच्या मालिका सगळ्या उशिरा येतात प्रेक्षकांनो. एनिवे, तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग त्यांनी छोटा दाखवलाय पण खूप खास दाखवलाय बरं का. तर आता या वसू आत्याने शेवटी काव्याच्या तोंडून कबूलच करून घेतलेलं असतं की काव्याला हे लग्न नकोय. चार चौघामध्ये काव्या मोठ्याने ओरडून सांगते की हो, मला हे लग्न नकोय. आता रम्या खूप खुश होते, सगळं काही तिच्या मनासारखं व्हायला लागलेलं असतं ना. पण नंदिनी मात्र चिडते आणि काव्याला जाब विचारते, काव्या हे बघ, खरं खरं सांग मला, बघ माझ्या डोळ्यामध्ये, तू मंगळसूत्र स्वतःहून लपवलंयस का ते हरवलंय? माझी शपथ घेऊन सांग, चुकून हरवलंय ना हे मंगळसूत्र का तू मुद्दाम करतेस? आता काव्याला कसं तरी होतं. ती तिच्या ताईची शपथ घेते आणि म्हणते, ताई अगं मी खरं खरं सांगते, मी तुझी शपथ घेऊन सांगते, मी हे मंगळसूत्र मुद्दाम हरवलेलं नाहीये. मग नंदिनीला विश्वास बसतो काव्यावर, म्हणजे तिचा विश्वास असतोच पण तो पक्का होतो. आता ती त्या गुरुजींना म्हणते, गुरुजी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. पण मध्येच स्वात्या ओरडतात, ही मुलगी खोटं बोलतीये. मग लगेच नंदिनी म्हणते, आत्या ती खोटं बोलत नाहीये, ती म्हणते ना हरवलं तर हरवलं, पण गुरुजी माफ करा, मला एकदा फक्त मला शोधू देता का मंगळसूत्र? मला माहितीये मुहूर्त टळतोय, पण फक्त एकदा प्लीज, शेवटचं मी शोधून बघते. मग गुरुजी तिला परवानगी देतात. आता नंदिनी म्हणते, या वेळेला नाही मिळालं ना मंगळसूत्र गुरुजी, तर तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. गुरुजी मानेने होकार देतात आणि मग नंदिनी काव्याच्या खोलीमध्येच जाते मंगळसूत्र शोधायला. पण इकडे पिहूला आठवतं की तिने रम्याला मंगळसूत्र लपवताना बघितलंय. काल मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो की पिहूच काव्याचं मंगळसूत्र बरोबर आणून देईल आणि एक्झॅक्टली तसंच झालंय. पण पिहूने हे सगळं एकांतात सांगितलंय बरं का नंदिनीला. पिहूने रम्याला मंगळसूत्र लपवताना बघितलं होतं, ते दृश्य आपल्याला इथे दाखवलंय. आता पुढे बघा, मानिनी ताई आता त्यांच्या नवऱ्याला म्हणतात, अहो मी काय म्हणते, पार्थला बाहेर जाऊ द्या ना आणि नवीन मंगळसूत्र करू द्या की. पण लगेच वसू आत्या नवरा बायकोच्या मध्ये बोलत म्हणतात, जा जा, करा, हिऱ्याचं करा, सोन्याचं करा, कुठल्या मंगळसूत्राच्या वाट्या करायच्या आहेत त्या करा, पण जिला हे गळ्यात घालायचं आहे तिला तर विचारा आधी, ती घालणार आहे की नाही मंगळसूत्र गळ्यात, तिलाच घालायचंय मंगळसूत्र. काय ग मानिनी, ती म्हणते ना मुद्दाम केलेलं नाहीये. नाही म्हणजे ठीक आहे, तिची बहीण शोधून आणेल किंवा तुम्ही विकत आणाल, मग पार्थ गळ्यात घालेल, पण कशावरून? तिने मंगळसूत्र हरवलंय ते तिच्याच गळ्यात पडणार आहे ना, नवीन आणलं तरी पडणार आहे आणि जुनं असलं तरी तेही पडणारच आहे. नाही म्हणजे तुला जर लग्न मान्य नसेल तर कशाला मंगळसूत्र घालून मिरवते? सांगून टाक ना तुला लग्न मान्य नाही म्हणून, तुझ्या बहिणीचे कष्ट वाचतील मंगळसूत्र शोधायचे. त्यावर काव्या चिडून म्हणते, माझ्या एकटीला वाटून काय उपयोग आहे? आता जीवा काव्याकडे बघतो बरं का, काव्या असं बोलते तेव्हा. मग लगेच रम्या मध्ये पडत म्हणते, अगं असं नाही ग, तुझ्या एकटीच्या म्हणण्याचं काही संबंध नाही, तू सुद्धा घराची मेंबर आहे ना, तुला जे पाहिजे ते तू बोलू शकतेस अगदी मनमोकळेपणाने. खरं तर रम्याला मध्ये मध्ये बोलायची काही गरज नव्हती इथे, पण तरी सुद्धा रम्या म्हणते, तुला वाटतंय ना तू या घराची मेंबर आहेस ग, जसं मला वाटतं मी मोकळं चाकळं बोलून टाकते तसं तूही बोलून टाक. आणि तसंही आज गृह शांत आहे, आणि गृह शांत कशासाठी असते सांग बरं? अगं जर मनच शांत नसतील तर ही गृह शांत करून काय उपयोग आहे काव्या? रम्याने असं बोलल्यावर जीवाला आलंय टेन्शन. खरं तर जीवा का कबूल करत नाहीये हे समजत नाहीये मला. म्हणजे ठीक आहे, काव्याने त्याचं प्रेम सगळ्यांसमोर एक्सेप्ट नाही केलं, तेव्हा तिने पार्थशी लग्न केलं, हा राग त्याच्या मनात आहे, पण म्हणून तो लग्न एक्सेप्ट करतोय, ये बात कुछ हजम नाही हो रही. तर असो, आता रम्या त्या काव्याला म्हणते, बोलून टाक सगळ्यांना, तुला लग्न मान्य नाहीये, तुझंही मन शांत होईल आणि जसं माझी आई बोलते तसं बोलल्याने प्रॉब्लेम सुटतील ग. काव्या म्हणते, मला काय बोलायचंय ते या घरातल्यांना माहितीच आहे, मग नव्याने ऐकल्यासारखं कशाला माझ्याकडनं वदवून घेताय? हे लग्न का झालंय, कशा परिस्थितीत झालंय सगळ्यांना माहितीये, तरी पण तुम्ही सगळेजण खोटं का वागताय? आता काव्या गुरुजींकडे बघते आणि गुरुजींसमोर येते आणि म्हणते, माफ करा गुरुजी, लहान तोंडी मोठा घास घेते मी, तुम्ही भविष्य सांगता ना? मला सांगा बरं, कुठल्या तरी भलत्याच व्यक्तीने माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य बदलून टाकलंय, तर मी काय करायचंय? मी ओके म्हणू का याला? असं बदललेलं नशीब, हे असं बळजबरीने केलेलं लग्न मला मान्यच नसेल तर मी काय करू? आता गुरुजींना असं विचारलं, गुरुजींना आले टेन्शन, आता त्यांना काही माहिती नाही या बाबतीत. काव्या म्हणते, सांगा ना गुरुजी, मी हे बळजबरी केलेलं लग्न लादवून घ्यायचं, स्वतःवर खुश राहायचं, मनात काही वाटत नसताना खुश राहायचं नाटक करणं म्हणजे नवीन व्याख्या शिकणं असंच ना?
खरं तर हा डायलॉग मला समजलाच नाही, पण असो. आता मध्येच त्या कॉलनीतल्या बायका मध्ये मध्ये बोलतात बरं का, बाई पहा आम्हाला इथे पूजेला बोलवलं आणि यांचीच नाटकं चालू आहे. काव्याच्या या प्रश्नावर गुरुजीने काहीच उत्तर दिलं नाहीये, पण कदाचित गुरुजींना काव्याच्या बोलण्याचा अर्थ कुठेतरी काहीतरी उमगला असावा, म्हणून गुरुजी आज शांत झालेले आहेत. त्यामुळे गुरुजी काहीच बोललेले नाहीत आज. तर असो, आता पार्थला फार वाईट वाटत असतं काव्याची ही मनस्थिती बघून. पण आता त्या बायका म्हणत असतात, ग्रहशांती सोडली आणि पूजा बाजूला ठेवली आणि काय तमाशे करताय. दुसरी बाई म्हणते, अगं बाई ती नंदिनी किती चांगली आहे, हिची बहीण अगदी आदर्श सून आहे. पण ती आता तिसरी बाई म्हणते, ही काव्या मात्र तिखट मिरची आहे नुसती, पण ती नंदिनी किती समजूतदार आहे. आणि पार्थ मात्र चांगली मुलगी गमावून बसला आणि ही बया पडली, ओ बाई इतकी तिखट बया याच्या गळ्यात पडली आहे. मग लगेच ती दुसरी बाई म्हणते, बाई जीवाने तर नशीबच काढलं, काय चांगली बायको मिळाली त्याला, आता जीवाला भारी वाटायला लागले बरं का. मग आता मात्र काव्य संतापली आहे बरं का त्या बायकांवर. आणि काव्या त्या बायकांना म्हणते, दिसते का इथे तुम्हाला पूजा होते का, मग निघा इथून, घरी जा आणि टीव्हीवर बसून चॅनल बघत बसा मालिकांचे. आमच्या प्रॉब्लेमच्या उचापत्या करायच्या ना तुम्हाला, मग इथे आमच्या समोर कशाला करताय, बाहेर जा आणि सगळ्यांना सांगा. आता लगेच ती बाई म्हणत असते, बघा कशी बोलते ही आलेल्या लोकांना. रम्या अशा हसत असते बरं का प्रेक्षकांनो. आता ती म्हणजे काव्याने अपमान केला त्या बायकांचा, म्हणून रम्याला फार मजा येते. आता ती बाई म्हणत असते, दुसरी बाई, माझी सून अशी असती ना तर मी कधीच गावाकडे निघून गेले असते. काव्या त्यांना म्हणते, जा ना मग, जा आता, कदाचित तुमच्या मुलाला आणि सुनेला स्पेस मिळेल थोडीशी, तुम्ही इथून गेलात तर. मानिनी ताईंना कसं तरी होतं आता. मानिनी ताई म्हणतात, हे बघ काव्या, ए बेटा शांत हो. पण आता काव्या चिडून म्हणते, ओ काय हो, तुम्हाला काय वाटायलंय की आमच्या घरात म्हणजे काही गॉसिप चालू आहे तिखट मीठ लावून सांगायला. आमचं घर म्हणजे काय तुम्हाला पेरूची फोड वाटली का. पूजा होईल इथे थोड्या वेळाने, तुम्हाला तो पण शांत बसायचं असेल तर बसा, नाही तर जा इथून निघून. काव्याचं बोलणं अतिशय रोकटोक आहे हा. मग लगेच त्या बाया म्हणतात, काय गं मानिनी, इथे हे ऐकायला आलोय का आम्ही. मग मानिनी म्हणते, अगं काव्या बेटा, चार चौघात असं वागत जाऊ नये. काव्या आता रडायला लागते आणि म्हणते, या चार चौघांमुळेच ना काकू माझं आयुष्य बर्बाद झालंय, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं या चार चौघांमुळे. रोज सकाळी उठले ना मी की जाणीव होते मला हे काय होऊन बसलंय माझ्या आयुष्यात या चार चौघांमुळे. त्यामुळे आता माझं ठरलंय, मला हे लग्न. आता काव्या पुढे काही बोलणार तेवढ्यात नंदिनी मोठ्याने ओरडते, मिळालं, मंगळसूत्र मिळालं. आता नंदिनीला मंगळसूत्र मिळाल्यामुळे सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. आता ही नंदिनी मानिनी ताईंना म्हणते, आई मिळालं, मंगळसूत्र मिळालं बरं का. सगळ्यात आधी पार्थने सुटकेचा निश्वास टाकलाय. बापरे, आता चर्चेला जरा फुल स्टॉप मिळेल हे लक्षात येते त्याच्या. प्रेक्षकांनो 3 दिवस घालवले हो त्यांनी मंगळसूत्राच्या एपिसोडवर. बाप रे बाप, कमाल आहे ना यांची. तर असो, आता या मानिनताई विचारतात, कुठे सापडलं बाई मंगळसूत्र. पण आता इथे मात्र नंदिनीने रम्याची पोलखोल केलेली नाहीये. वसू आत्या आणि रम्या दोघी एकमेकींकडे भामट्यासारख्या बघत असतात. पार्थ असा सुटकेचा निश्वास सोडत असतो. मानिनताई विचारतात, अहो कुठे सापडलं बाई नंदिनी मंगळसूत्र तुला. मग नंदिनी म्हणते, जाऊ द्या नाही, कुठे सापडलं ते महत्वाचं नाहीये, सापडलं हे महत्वाचं आहे, घ्या. आता त्या मानिनीताईंकडे दिलंय मंगळसूत्र या नंदिनीने. मग मानिनीताई पार्थला म्हणतात, पार्थ ये बाबा, घाल काव्याच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र. आता पार्थ आहे ना प्रेक्षकांनो घाबरतच घालतो गळ्यात मंगळसूत्र. त्याला वाटतं काव्या कानाखाली मारते का काय कारण त्याचे एक्सप्रेशन्स काहीच असेच असतात बरं का, तुम्ही रात्री टीव्हीवर पहा. आता त्याने आल्हाद मंगळसूत्र घातले तिच्या गळ्यात आणि नंदिनीने पण सुटकेचा निश्वास टाकला. आता हे मंगळसूत्र घालतानाचा सीन जरा जास्ती गाजवला वाजवला त्यांनी, जरा स्लोमो मध्ये दाखवलाय. पण आता हे सगळं होत असताना वसू आत्या डोळे मोठे करून बघतात, ये क्या हो गया, कैसे हो गया भगवान, मैंने तो ये छुपा के रखने को कहा था रम्या को, लेकिन ये उघड कैसे हो गया. असं करून कदाचित त्या विचार करत असाव्यात. आता काव्या पार्थकडे काहीशी अशी बघते आणि नंदिनी खूप खुश झाली आहे, चलो एकदा का मंगळसूत्र सापडलं. मग लगेच पार्थचे वडील म्हणतात, गुरुजी आता पूजेला सुरुवात करायची का. आणि अशा पद्धतीने वसू आत्या आणि रम्या दोघी एकमेकींकडेच बघत बसतात. कसं बाई फ्लॉप झाला आपला प्लॅन. आणि इथून पुढे आता या जोड्या बसल्यात पूजेला सुरुवातही झाली आहे. गुरुजींनी पूजा पण सांगितली आहे, पण पूजा सांगताना आपल्याला मालिकेचं शीर्षक गीत ऐकायला मिळालंय. आणि हे शीर्षक गीत ऐकत असताना सगळ्या जोड्या एकमेकांकडे अशा बघतायत. जीवा नंदिनीकडे बघतो मध्येच, मग काव्याकडे बघतो, काव्या पार्थकडे बघते, मग जीवाकडे बघते. असं बघत त्यांची पूजा संपत आली आणि संपली आहे सुद्धा, झाली आहे व्यवस्थित अगदी भरपूर तमाशा सहित. म्हणजे आधी तमाशा झाला आणि मग शांततेत पूजा झाली.
या मानिनीताईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला. रम्या आणि वसू आत्या अशा तोंडावर आपटल्या, म्हणून त्या अशा एकमेकींकडे बघतात. तर इथे मालिकेचं शीर्षक गीतच तुम्हाला ऐकायला मिळेल बऱ्याच वेळ. आणि ते शीर्षक गीत संपल्यानंतर यांची पूजा देखील संपलेली असेल. सगळेजण हात जोडतात. तर ज्या सीनची आपण वाट बघत होतो गेल्या 3 दिवसापासून, तो सीन फायनली दाखवलाय. आता ही रम्या आलेली असते बरं का पाणी घ्यायला. रात्र झालेली आहे. आता नंदिनी तिला पाणी घेताना बघते आणि लगेच तिला विचारते, काय ग रम्या, काव्याचं मंगळसूत्र तू लपवून ठेवलं होतंस ना, तूच चोरलं होतंस. आता मात्र रम्या घाबरते बरं का. आधी तर ती रिॲक्शन देत नाही आणि मग हळूच म्हणते, छे छे काहीतरीच काय बोलतेस नंदिनी, मी कशाला असं करू. आता हा सीन अजिबात स्किप करू नका प्रेक्षकांनो. नंदिनीने काय सडेतोड उत्तर दिलंय. नंदिनी रम्याला 3-3दा विचारते, सांग ना रम्या, तूच चोरलंस ना काव्याचं मंगळसूत्र. त्यावर रम्या म्हणते, अगं असं काय करतेस नंदिनी, मी कशाला मंगळसूत्र वगैरे चोरू. आता ही रम्या नजर चोरत असते बरं का. तेव्हा नंदिनी म्हणते, इतकी ॲक्टिंग करायची गरज नाहीये रम्या, इथे तुला बघायला कोणी नाहीये. ज्यामुळे घरात आज तमाशा झाला त्या गोष्टीमुळे, म्हणजे काव्याचं मंगळसूत्र तूच चोरलंस ना. आता रम्या चिडून म्हणते, पुन्हा पुन्हा काय तेच विचारतेस ग, काय पुरावा आहे तुझ्याकडे मी मंगळसूत्र चोरल्याचा. मग आता नंदिनी म्हणते, पुरावा आहे ना, पिहू आहे माझ्याकडचा पुरावा. आता इथे त्यांनी सीन आपल्याला दाखवलाय की पिहूने कशा प्रकारे नंदिनीला रम्याच्या खोलीत आणून ते मंगळसूत्र दाखवलं होतं. पिहू नंदिनीला सांगते की काव्याताईचं मंगळसूत्र कुठे आहे मला माहिती आहे, चल मी तुला दाखवते, असं म्हणून तिने रम्याच्या खोलीत आणलेलं असतं. आणि आता रम्याच्या खोलीत ते फ्लॉवर पॉट खाली लपलेलं ते मंगळसूत्र पिहू तिला दाखवते आणि म्हणते, रम्याताईनेच हे मंगळसूत्र इथे ठेवलेलं आहे. बघा प्रेक्षकांनो, माझा अंदाज बरोबर निघाला ना. मी तेव्हाच म्हणलं होतं की पिहूनेच हे मंगळसूत्र म्हणजे पिहूच हे मंगळसूत्र शोधून देईल. अगदी एक्झॅक्टली तसंच झालंय. आता ही नंदिनी जाब विचारते रम्याला आणि म्हणते, काय ग, का चोरलंस मंगळसूत्र. रम्या तरी पण खोटं बोलते आणि म्हणते, मी काही चोरलेलं नाही आहे मंगळसूत्र. नंदिनी भारी बोलते. आता काय ग रम्या, तुला मंगळसूत्र घालायची फार हौस आहे ना, पार्थच्या नावाचं मंगळसूत्र घालायचं आहे काय तुला. माझं आणि पार्थचं लग्न मोडायला मंगळसूत्रच घेऊन आली होतीस ना तू, आणि आज पार्थने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातले, तेही तुला चोरायचंय. काय योगायोग आहे नाही रम्या. पार्थने लिहिलेलं लेटर खोटं आहे हे सांगणारी पण पिहूच होती, आणि आज तू तू माझ्या काव्याचं मंगळसूत्र चोरलं हे सांगणारी सुद्धा पिहूच. बघ कसा योगायोग आहे रम्या. त्यावर रम्या म्हणते, ती पिहू, तिला काय अक्कल आहे, काय कळतं तिला, लहान शिकतर आहे. त्यावर ती नंदिनी सुरेख उत्तर देते त्या रम्याला आणि म्हणते, ती पिहू, तिला अक्कल नाहीये. अगं निदान काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे तरी तिला कळतं ग. तिने जे काही पाहिलं ना ते तिने मला 4 चौघातने एकट्यात येऊन सांगितलं होतं रम्या. अगं इतकी हुशार आहे ती, एवढं कळतं तिला. आणि आणखीन एक गोष्ट मला कळली आज रम्या, पार्थचं लग्न मान्य करण्याचा तू किती दिखावा कर, पण तरी सुद्धा हे तुला मान्य नाहीये हे माझ्या लक्षात आलंय. तू कितीही खोटं खोटं दाखवतेस ना तरी सुद्धा मनातून तुला पार्थशीच लग्न करायचंय हे मला कळलंय, आणि मी तसं काहीही होऊ देणार नाहीये, लक्षात ठेव रम्या. आता रम्या खूप घाबरली नंदिनीला. नंदिनी म्हणते, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं काव्य आणि पार्थचं लग्न झालंय, नशिबानं जी गाठ बांधली आहे ना ती मी तुला सोडू देणार नाहीये, लक्षात ठेव रम्या. पार्थ आणि काव्याचे लग्न मोडायचे लाख प्रयत्न कर ग तू, पण मी तुला असं करू देणार नाहीये. एक लक्षात ठेवायचं, काव्या जरी नात्याने माझी धाकटी जाऊ असली ना तरी रक्ताच्या नात्याने मी तिची मोठी बहीण आहे, हे विसरायचं नाही. आणि तिच्यासाठी मी तूच काय, अगं साऱ्या जगाशी लढायला तयार आहे. मनात आणलं असतं ना मी तर तिथेच तुझा प्लॅन उघड केला असता. घरच्यांसमोर, सगळ्या लोकांसमोर, पूजेला आलेल्या सगळ्या लोकांसमोर मी तुझा हा भामटेपणा उघड करू शकले असते, पण मी तसं केलेलं नाहीये, कारण मी शारदा आणि धनंजयची मुलगी आहे. संस्कार आहेत ग माझ्यावर, माझ्यावरचे संस्कार मला असं करायला भाग पाडत नाहीत. मी गप्प बसले याचा अर्थ मी पुढच्या वेळेला अशीच वागेल या भ्रमात नको राहूस. मी काहीही करू शकते, एक लक्षात ठेवायचं कायम रम्या. काव्या बोलून दाखवते पण ही नंदिनी आहे ना शांत बसून करून दाखवते. आता असं बोलल्यावर रम्याची सॉलिड अंदरली आहे, तिचा घसा कोरडा पडलाय. पण आता रम्या निघून जात असते तिथून, तेव्हा नंदिनी म्हणते, थांब 1 मिनिट. आता रम्या पुन्हा मागे वळते, तेव्हा नंदिनी तिच्या हातात तिने भरलेला तांब्या पेला ठेवते आणि तिला म्हणते, गुड नाईट रम्या. सॉलिड होता की नाही हा सीन. तर प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने या दोघी बहिणी मिळून या दोघीही मायलेकींना चांगली अद्दल घडवणार आहे. आता थोडं थोडं कधी यांचं कधी त्यांचं असं चालतच राहणार. तर असो,
आजचा भाग भारी होता की नाही, आणि आजचा भाग कमीच दाखवला त्यांनी. आज सण आहे ना प्रेक्षकांनो, तुम्हाला देखील तयारी करायची असेल गुढीपाडव्याची, मला देखील करायची आहे. ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड आला नाहीये, आला की लगेच देईल पुन्हा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. रम्याला कळलंय की नंदिनी ही साधी सुधी मुलगी नाहीये आणि हा एपिसोड त्यांनी इथेच संपवला. आता पुढच्या भागात मजा येणार आहे आणि या मालिकेचा एक प्रोमो पण आलाय, तोही तुम्हाला सांगते. आता ही रम्या तिच्या आईला जाऊन सांगते, अगं आई, ती साधी सुधी मुलगी नाहीये नंदिनी, तिच्यात मला नंदिनी देशमुख दिसली, नंदिनी देशमुख, जीवाची बायको. पण आता ही वसू आता म्हणते, या देशमुखाची वाघीण व्हायच्या आधी तिच्या गळ्यात पट्टा घालायलाच पाहिजे. युग इकडे जीवा आणि काव्याला म्हणतो, चला दादा, अरे अनेक वर्षापासून आपण एकत्र गुढी बांधतोय, आता भांडू नका, चला तुम्ही दोघे एकत्र व्हा. तर प्रेक्षकांनो, वसू आत्या आता काव्याला पुन्हा बोलायला जात. वसू आत्या पार्थ आणि जीवाच्या भांडणाला काव्याला दोष देतात आणि म्हणतात, प्रत्येक वेळेला हिचा तोरा सारखाच असतो, हिच्यामुळे आज घरामध्ये फूट पडतीये, जीवा आणि काव्या सोबत नाही आहेत. आता मानिनी ताई त्यांना कसं उत्तर देतात हे पुढच्या भागात ऐकणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि आता इथे मात्र हा पार्थ जीवाला म्हणत असतो, चल रे जीवा, आपण एकत्र गुढी उभारूया. हे तिघेही भाऊ एकत्र मिळून गुढी उभारतील का? कसा असेल पुढचा एपिसोड हे बघणं. पुढचे एपिसोड इंटरेस्टिंग असणार आहे. तर प्रेक्षकांनो, मालिकेचा जो प्रोमो आहे ना, तो असा आहे की या दोघीही बायकांना घास खाऊ घाला असं मानिनी ताई म्हणतात. तेव्हा ही काव्या म्हणते, माझा मी घास खाईल. जीवा खाऊ घालतो नंदिनीला एक गोडाचा घास, पण काव्या खात नाही. आता वसू आत्या पुन्हा तिला टोमणे मारतात आणि त्यात लिंबाचा पाला खाऊ घाला हिला. काव्या अगदावणेपणा करून खूप सारा लिंबाचा पाला खाते आणि म्हणते, खाऊ का, अजून खाऊ का? पण आता तिचं तोंड खूप कडू झालेलं असतं, त्यामुळे पाण काव्याला श्रीखंड देत म्हणतो, तुमच्या मनाचा कडवटपणा मी कमी करेल की नाही माहीत नाही, पण तुमच्या तोंडाचा गोडवा नक्कीच वाढवेल. असं म्हणून तो तिला श्रीखंड देतो आणि ती खाते सुद्धा बका बका. तर प्रेक्षकांनो, असा आहे पुढचा एपिसोड. नवीन वर्षामध्ये यांच्या मैत्रीला सुरुवात होणार आहे, असं काहीतरी दिसणार आहे आपल्याला. कसा वाटला आजचा एपिसोड सांगा हं. आणि पुन्हा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.